जय गजानन माऊली। आज संत श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला या ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहे। आपण जर बघितलं तर सध्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विधिवत पूजा होऊन गजानन महाराज या ठिकाणावरून शेगाववरून पंढरपूरला या ठिकाणी निघणार आहेत। भाविकांची मोठी गर्दी सकाळपासून या ठिकाणी आहे। अगदी 700 वारकऱ्यांसह टाळ मृदुंग असेल, पताका असेल, संपूर्ण या ठिकाणी घेऊन गजानन महाराजांची पालखी जी आहे ती या ठिकाणावरून थोड्याच वेळामध्ये मार्गक्रमण करणार आहे। दरवर्षी गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी सहभागी होण्यासाठी निघत असते। यावर्षी पालखीचं 56वं वर्ष आहे। गेल्या 55 वर्षापासून पालखी अविरतपणे गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरला या ठिकाणाहून आषाढी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघत असते। सध्या या ठिकाणी गजानन महाराज मंदिरामध्ये विधिवत पूजा होऊन भाविकांच्या समक्ष टाळकरी असतील, मृदंग असतील, संपूर्ण जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसते। त्यांच्या साक्षीनं गजानन महाराज या ठिकाणी आता पंढरपूरला थोड्याच वेळामध्ये निघणार आहेत। अतिशय मोठा उत्साह, धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासून सुरू आहे। आपण जर पाहिलं तर गजानन महाराजांची पालखीचं हे 56वं वर्ष आहे आणि थोड्याच वेळामध्ये पालखी जी आहे ती गजानन महाराजांची शेगावच्या या गजानन महाराज मंदिरामधून पंढरपूरसाठी निघणार आहे। तब्बल 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत जवळपास 1 महिना पायी प्रवास हा या पालखीचा असतो आणि 4 जुलैला पालखी ही पंढरपूरला पोहोचणार आहे आणि त्यानंतर 5 दिवस मुक्कामाच्या नंतर पालखी पंढरपूरवरून ही शेगावला परत निघणार आहे। 31 जुलैला पालखी ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये परत पोहोचणार आहे। अशा पद्धतीनं हा पालखी सोहळा जो आहे तो सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि गजानन महाराजांची पालखी ही 4 जुलैला पोहोचल्यानंतर म्हणजे पंढरपूरला पोहोचल्यानंतर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला या ठिकाणी सहभागी होत असते। अतिशय धार्मिक वातावरण, अतिशय आनंदाचं वातावरण सध्या मंदिरामध्ये पाहायला मिळतं। हा जो पालखी सोहळा जो आहे तो हा पाहण्यासाठी असंख्य भाविक जे आहेत ते परिसरात यासाठी दाखल झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असं भक्तिमय असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि थोड्याच वेळामध्ये गजानन महाराजांची पालखी जी आहे ते आता शेगावच्या मंदिरामधून विधिवत पूजा होऊन मार्गक्रमण करणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी, शेगाव, बुलढाणा।